मान गादीला पण मत कष्टकऱ्यांच्या नेत्याला असं म्हणत शरद पवार यांनी साताऱ्यात शशिकांत शिंदेंना विजयी करण्याचं आवाहन केलं। उदयनराजेंवर काय बोलायचं, कॉलर उडवली की झालं, अशी टीका शरद पवार यांनी केली। काय बोलायचं कॉलर पहिल्यांदा हे सकाळ आहे का संध्याकाळी हे बघावं लागतं, काय करायचं। त्यामुळे त्याच्या संबंधी अधिक बोलण्याची काही गरज नाही। आम्ही गादीचा सन्मान करतो, पण मत देताना गादीला मत देत नाही, त्या ठिकाणी कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी त्याचा आपण सन्मान या ठिकाणी मताच्या रूपाने करू, मताचा विक्रम करू। तर एकीकडे आता शरद पवार यांनी उदयनराजेंसंदर्भात विधान केलं, तर आता कराडमधल्या प्रचार सभेत उदयनराजेंनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। राज्यात महाविकास आघाडी नाही तर भकास आघाडी आहे, असा घणाघात उदयनराजेंनी केलाय। राजनसाठी मोदींची कराडमध्ये जाहीर सभा झालेली आहे, त्यावेळेस त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे। काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? अजून सुद्धा त्यांच्यात वादविवाद होतात। कशावरनं? तर अजून कोण पंतप्रधानांचा उमेदवार कोण असावा, हे ते म्हणजे काल्पनिक विचार आहे, पण त्याच्यावरती सुद्धा एकमत होत नाही। आणि मग महाविकास आघाडी चुकून मला वाटते स्पेलिंग मिस्टेक झाली असावी, खरं तर भकास आघाडी असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही।